तर हाय गाईज, आता आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया. कांदा, आलं, लसूण, टमॅटो, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, हळद, किचन किंग मसाला, गरम मसाला, मटन मसाला, मीठ, इलायची, मिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहे आपण. तर पुढली प्रोसेस बघूया. तर गाईज, आता आपण आलं लसूण पेस्ट टमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. पुढली प्रोसेस बघूया. तर हे बघा, आपण कांदा टाकून घेतलेला आहे. आता त्याला चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आता थोडं मीठ पण टाकणार आहोत आपण, जेणेकरून कांदा पटकन शिजेल. कांदा परतून झालेला आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट टाकत आहोत. तर चांगली परतून झाल्यानंतर तेजपत्ता व मिरची टाकलेली आहे. इलायची, दालचिनी, लवंग, मिरी सगळं टाकून घेत आहोत. आपण टमॅटोची व चांगल्या प्रकारे परतून घेत आहोत. अशा प्रकारे आता आपण मसाले टाकून घेत आहोत सगळे. आता आपण मसाले व्यवस्थित तेल सुटस तोपर्यंत परतून घेणार आहोत. तर चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे. आता आपण चिकन टाकून घेऊया. ते एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे बघा, आता आपण गरम पाणी घेतलेलं आहे करून ते टाकत आहोत. आपल्या जशी ज्या टाईपमध्ये गिरवीचा पाहिजे त्या टाईपमध्ये आपण पाणी टाकत आहोत. आम्ही जरा सुक्कच करणार आहे त्यामुळे मी जरा कमी प्रमाणात पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता. आता आपण झाकण ठेवून शिजून घेणार आहोत. शिजल्यावर भेटूया. हे बघा, आपलं चिकन रेडी झालेलं आहे. तर हे बघा, आपलं चिकन रेडी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.